आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज बैठक सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडेल। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश। उद्या दुपारी 3 वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्याच्या नंतर सरकारच्या हालचाली वाढल्यात। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज आंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला येणार का हे बघणं महत्त्वाचं। छगन भुजबळ यांच्याकडून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी लॉबिंग सुरू आहे। राज्यामध्ये पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। तटकरे खासदार असताना मुलीला कॅबिनेट मंत्री केलं, आई उपमुख्यमंत्री असताना पार्थ पवार खासदार झाले, हेच सूत्र लागू का नाही? भुजबळ समर्थकांचं नाव न छापण्याच्या अटीवरती सवाल। विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये मतमतांतर सध्या दिसून येत आहे। जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे। शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरच्या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांची भाजपच्या विरोधात खदखद। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक आहे। महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या 17 जागा लढवणार आहे। ठाणे विधान परिषदेसाठी क्षितिज ठाकूर यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम। पक्ष विलीनीकरण आणि क्षितिज ठाकूर यांच्या उमेदवारीच्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही। बहुजन विकास आघाडीचे गटनेते प्रवीण शेट्टी यांची माहिती। जो पक्ष वसई विरारच्या विकासासाठी निधी देईल त्यालाच पाठिंबा देऊ, शेट्टी यांची भूमिका। असं काय मला काय हे सत्य वाटत नाहीये। आम्ही अनेक वेळेला आमच्या बैठका होतात, त्याच्यामध्ये आमची चर्चा होते, पण असं कुठचीच चर्चा आमच्यात झालेली नाही आहे। आणि आमचा पक्ष एक स्वतंत्र विचार घेऊन, स्वतंत्र विकासाचे विचार घेऊन आम्ही लढतो। आमचं स्वतंत्र अस्तित्व आम्ही कशाला दुसऱ्यांमध्ये विलीन होतो, तर तसं काय नाही। आमची नेहमीच भूमिका राहिली आहे, आम्ही विकासासाठी आम्ही साथ देतो। आम्हाला काय कोणाची काय एलर्जी असं काय नाही आहे। आम्हाला वसईसाठी जे चांगले योजना आणतील, जे चांगले आम्हाला मदत करतील, जे चांगले आपलं विकासाच्या कामात मदत करतील, त्यांच्या आम्ही त्यांना मदत करतो। अहिल्यानगरच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे। अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेसाठी भाजपचा दावा, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे। उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। भाजपकडून 4 नावं दिल्लीला पाठवल्याची माहिती। बसवराज पाटील, ओमप्रकाश शेट्टे यांची नावं आघाडीवर, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर यांची नावं देखील चर्चेत आहेत। जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। भाजपच्या सोबत आमचंही संख्याबळ, त्यामुळे गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना आग्रही। जागेचा तिढा सोडवण्यासाठी गुलाबराव पाटील हे जळगावला जाणार आहेत। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे उमेदवार। प्रवीण पोटे आज बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये 1 जून रोजी अर्ज दाखल करतील, तर काँग्रेसकडून उमेदवारीच्या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरण उपाध्यक्षपदी आनंद परांजपे यांची नियुक्ती करू नका, सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। तर 14 वर्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पत्र दिलं असलं तरीही माझ्या मनात कुठलीही कटुता नाही, परांजपेंचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेना खासदारांच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चांवरती प्रश्न विचारताच खासदार श्रीकांत शिंदेंनी बगल दिली आहे। मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवणार, श्रीकांत शिंदेंचा दावा। माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही। फलटण इथल्या मेळाव्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या इशाऱ्यावरती आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया। तर साताऱ्यामध्ये शिवसेनेमध्येच विरोधकांना मदत करणारा गट, महेश शिंदेंचा खळबळजनक दावा। सीजेपीच्या खात्यावरच्या बंदीविरोधात आज सुनावणी होणार आहे। कॉकरोच जनता पार्टी या उपरोधिक डिजिटल व्यासपीठाच्या एक्स खात्यावरती घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेविषयी आज सुनावणी होणार आहे। संस्थापक अभिजित दिपके यांनी ही याचिका दाखल केली।
रिक्षाचा प्रवास प्रति किलोमीटर 1 रुपया 30 पैशांनी महागणार आहे. सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे प्रवासी भाडं यामध्ये दरवाढ होतीये आणि आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे. धुळ्यामध्ये पेट्रोलच्या टंचाईमुळे इलेक्ट्रिक बाईक्सला पसंती. पेट्रोलसाठी तासनतास रांगांमध्ये उभं राहण्यापेक्षा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. नाशिकमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून पेट्रोल पंपावरती निषेध आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मेलडी चॉकलेटचं देखील वाटप. बीडमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मेलडी चॉकलेट वाटून अनोखं आंदोलन. ट्रॅक्टरकरिता डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेतामध्ये कामं ही खोळंबून गेली आहेत तर वाहन चालकही इंधन तुटवड्यामुळे सध्या त्रस्त झाले आहेत.